नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी प्राजक्ता आपटे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज 31 मे आजचा दिवस हा जागतिक स्तरावर तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू सेवनामुळे आपल्या शरीरावर, आपल्या मानसिक आरोग्यावर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. हे व्यसन किंवा अन्य व्यसनं हे एखाद्या व्यक्तिगत स्वरूपात जरी असलं तरी प्रमाणाच्या बाहेर गेल्यावर त्याचे दुष्परिणाम हे आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवर सुद्धा व्हायला लागतात. त्यांना त्याचा त्रास सुद्धा व्हायला लागतो. अशा वेळी त्या व्यसनांना योग्य वेळी नाही म्हणणं आणि कायमची बंदी घालणं हे फार गरजेचं आहे. आणि आज त्याच दृष्टीने आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आजचा आपला विषय काय तो सर्वप्रथम टिपून घेऊया. आजचा आपला विषय आहे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. आणि आज ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मान्यवर आपल्या इथे उपस्थित आहेत. समुपदेशक निहार हसबनीस सर, आजच्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सरांचा थोडक्यात परिचय करून देते. समुपदेशक निहार हसबनीस सर स्वतः गेली अनेक वर्ष या विषयावर समुपदेशन करत आहेत. त्याचबरोबर प्रशासन प्रमुख म्हणून मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र पुणे येथे ते कार्यभार सांभाळतात. वक्ता म्हणून, मार्गदर्शक म्हणून व्याख्याने देत किंवा अनेक माध्यमांच्या स्वरूपात या विषयावर जनजागृती करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आणि त्यांच्या समुपदेशनाचा आजवर अनेक जणांना फायदा झाला आहे. खरं तर ह्या व्यसनाची सुरुवात ही सवय म्हणून होते आणि त्याचं रूपांतर हळूहळू व्यसनामध्ये होतं. मग त्याच दृष्टीने नेमकं काय करावं, त्याला कसं टाळावं ह्याबाबत आपण सरांकडनं मार्गदर्शन घेणार आहोत. आजच्या विषयाला सुरुवात करूया. आज आपले पाहुणे आहेत समुपदेशक निहार हसबनीस आणि आजचा आपला विषय आहे जागतिक स्तरावर तंबाखू दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. सर, मी बघाचपासून 31 मे असा ह्याचा वारंवार उल्लेख करते की जागतिक स्तरावर तंबाखू विरोधी दिन. तर मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, एक तर ह्या दिवसाची सुरुवात ही कधीपासून झाली आणि काय कारण झालं, काय गरज निर्माण झाली की या दिवसाची सुरुवात केली गेली? सुरुवात कशी झाली तर तंबाखू तशी आपल्या भागातली नाही, म्हणजे ना भारतातली आहे ना युरोपमधली आहे. ती अमेरिकेतनं आली साधारण 14व्या-15व्या शतकात कोलंबस बरोबर आली. आल्यानंतर ती हळूहळू वाढत होती, इकडनं तिकडे गेली, भारतात आली, सगळी झाली. हां, पण साधारण फर्स्ट वर्ल्ड वॉर ते सेकंड वर्ल्ड वॉर ह्या दरम्यान जर समजा तुम्ही बघितलं तर त्याचं प्रमाण खूप वाढत गेलं, खूप म्हणजे खूपच वाढत गेलं. आणि त्याच्यानंतर ते वाढतच राहिलं. आपण म्हणू ना, एखादं जसं कोविडची साथ आली होती, हां, अगदी तशीच तंबाखूची साथ आली होती आणि सगळीकडे तंबाखूचं प्रमाण जागोजागी वेगवेगळ्या प्रकारे वापरताना आपण बघत होतो. हेच WHO पण बघत होतं. आणि त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की त्याच्यामुळे होणारं नुकसान खरंच खूप जास्त आहे. हां, त्याच्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. त्याच्यामुळे माणसाची बऱ्याच त्यांना सामोरं जावं लागतं, बऱ्याच प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं. वय कमी होत चाललेलं आहे माणसाचं. आणि हे होऊ नये ह्याच्यासाठी त्याच्याबद्दल पहिलं अवेअरनेस क्रिएट करणं महत्त्वाचं होतं. आणि तो अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी म्हणून WHOने असं डिसाईड केलं की एक दिवस असला पाहिजे. आणि तो दिवस 1987 साली त्यांनी तो ठरवला 31 मे. यात 31 मे या दिवशी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून हा साजरा केला जातो. याच्यामध्ये त्याच्याबद्दल अवेअरनेस केलं जातं की जरीसुद्धा ते व्यसन, ते ड्रग जरी लिगल असलं तरीसुद्धा ते तेवढंच धोकादायक आहे. हां, म्हणून ह्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी म्हणून आजचा दिवस तो दरवर्षी त्याच्यानंतर पाळला जातो. आज आपण त्याच्यासाठी जमलोय. बरोबर. पण सर, असे नेमके तंबाखू सेवनाचे आपल्याकडे खरे तर विविध प्रकार आहेत.
ते नेमके कोणते आहेत की ज्यामुळे हे घातक घटक म्हणू, हे व्यसन म्हणू आपल्या शरीरात जातं? कोणत्याही फॉर्ममध्ये घेतलं जातं ते. म्हणजे अगदी साधं तंबाखू, पत्ता तंबाखू म्हणतात की ज्याच्यामध्ये तंबाखूचं पान तोडून ते खाल्लं जातं. मग कधी कधी त्या तंबाखूच्या पानाला प्रोसेस करून प्रोसेस्ड तंबाखू बनवली जाते, ती खाल्ली जाते. किंवा कधी कधी त्याला जाळून त्याची मशरी बनवली जाते. म्हणजे उरला सुरला जो गाळ असतो युजली, तर तो गाळ जाळून त्याच्यापासून मशरी बनवतात, ती दाताला लावतात. ती नाकामध्ये तपकिरीच्या वाटे खेचली जाते किंवा विडीमध्ये टाकून बिडी म्हणून ओढली जाते, सिगरेट म्हणून ओढली जाते. त्याच्यानंतर सुपारी बरोबर त्याचं मिक्स करून मावा, किंवा नागपूर साईडला वगैरे आपण गेलो विदर्भामध्ये त्याला आपण खर्रा म्हणतो. खर्रा या प्रकारात काही काही वेळेस ते खाल्लं जातं, किंवा गुटख्याच्या प्रकारात ते खाल्लं जातं. वेगवेगळ्या प्रकारे ते खाल्लं जातं आणि कोणत्याही प्रकारे ते खाल्लं तरी सुद्धा ते हानिकारकच आहे. हा एक मोठा गैरसमजूत आहे. ही एक मोठी गैरसमजूत आहे की जर समजा ते ह्या प्रकारात खाल्लं तर कमी धोकादायक आहे, त्या प्रकारात केलं तर जास्त धोकादायक आहे, असं अजिबात नाही आहे. ते कोणत्याही प्रकारे जरी केलं तरी सुद्धा ते तेवढंच धोकादायक आहे. म्हणजे सर, खरं तर गैरसमज आपण ह्याच्याकडे वळूच, पण तत्पूर्वी असे कुठले फॉर्म आहेत की जे हिडन आहेत, की खरं तर तंबाखू म्हणून नाही, पण त्या फॉर्मबद्दल काही सांगा की ह्याच्यातून सुद्धा तंबाखू हा घटक आपल्या शरीरात जातो? त्याच्याबद्दल म्हणेन मी पॅसिव्ह स्मोकिंग. म्हणजे जर समजा माझ्या आजूबाजूला कोणी जर समजा सिगरेट ओढत असेल तरी सुद्धा माझ्या शरीरात ते जात आहे आणि ते तेवढंच डेंजरस आहे. आमच्याकडे मुक्तांगणमध्ये एक लेडीज काम करतात, आत्या आम्ही म्हणतो त्यांना. तर त्यांच्या पायामध्ये बरेच प्रॉब्लेम झालेत, म्हणजे व्हेरिकोज वेन्सचे प्रॉब्लेम, पेरिफेरल न्यूरोपॅथीचे प्रॉब्लेम. आणि हे कशामुळे झालेत तर हे फक्त आणि फक्त पॅसिव्ह स्मोकिंगमुळे झालेत. म्हणजे त्या अशा एका माणसाबरोबर राहायच्या जो चेन स्मोकर होता आणि त्याच्या स्मोकिंगमुळे ह्यांना त्रास झालाय. म्हणजे त्यांना चेकिंग केल्यानंतर ज्यावेळेस त्यांना हा आजाराचा प्रॉब्लेम झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांचं चेकिंग केल्यानंतर काही रिपोर्ट्स निघाल्यानंतर डॉक्टरनी हक्काने सांगितलं नाही तुम्ही नक्कीच तंबाखूचं व्यसन करत असणार, त्याच्याशिवाय हा असं होऊच शकत नाही. म्हणजे एका डॉक्टरने तर त्यांचे दातही चेक केले होते की नाही नक्कीच खाता तंबाखू. पण ऍक्च्युली त्या कुठल्याच प्रकारे तंबाखू खात नव्हत्या. पण फक्त आणि फक्त पॅसिव्ह स्मोकिंगमुळे त्यांना हा त्रास सहन करायला लागला. तर हे सगळ्यात मोठं हिडन आहे असं मी म्हणू शकतो. त्याच्यात आणखीन पण असे काही घटक आहेत का की ते कारणीभूत ठरतात? तंबाखूमध्ये साधारण 40 ते 45 वेगवेगळे घटक आहेत जे डेंजरस आहेत. आणि तुम्ही ज्या फॉर्ममध्ये घेताय त्या फॉर्मनुसार ते घटक अजून जास्त बदलत जातात. जसं जर समजा तुम्ही सिगरेटद्वारे ते तंबाखू घेत असाल तर त्याच्यामध्ये धुराद्वारे येणारे जे काही प्रकार आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्याद्वारे येणारे जे काही विषारी घटक आहेत तेही येतात. म्हणजे ओढणाऱ्या माणसाला आणि त्याच्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांना त्याचा त्रास होतो. नक्की. आणि तंबाखू जरी खात असलो आपण तरी सुद्धा तंबाखूमध्ये पण फक्त निकोटीन नाही तर त्याचबरोबर जवळजवळ 40 वेगवेगळी विषारी रसायनं त्याच्यामध्ये सापडली जातात आणि जी कार्सिनोजेनिक आहेत. बरीचशी त्यातली कार्सिनोजेनिक आहेत ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी होऊ शकतात, अनेक गोष्टी होतात, हार्ट अटॅक बरोबर. त्याच्यानंतर व्हेरिकोज वेन्स, त्याच्याबद्दल आता मी मगाशी बोललो, अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात, सेक्शुअल प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि त्याचबरोबर कॅन्सर सारख्या आजारांवरती. थोडं थांबवतीये सर, कारण आपल्या कार्यक्रमातला पहिला फोन येतोय तो घेऊया. प्रदीप देशमुख नाशिक येथून आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर, बोला. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचा फोन जोडला गेलाय, तुमचा प्रश्न विचारा. या ज्या गुटखा जो रेडी पॅकेट मिळतं त्याच्याकडे कार्बोनेट काय ह्याच्यामध्ये तंबाखूमध्ये काहीतरी केमिकल मिक्स केलेलं जातं का? कॅल्शियम कार्बोनेट जे जास्त त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता जास्त वाटते. जरा प्लीज सांगा. हो, धन्यवाद सर. थँक्यू देशमुख साहेब, प्रश्न विचारलात. मी आता जे बोलत होतो त्याच्याशी अनुषंगानेच प्रश्न आहे. पण ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, त्याच्यामध्ये जे काही मिसळलेलं असतं ते तर धोकादायक आहेच. पण त्याचबरोबर तंबाखूही धोकादायक आहे, कारण ह्याच्यामध्येच गैरसमजूत अशी केली जाते मग गुटखा नको तंबाखू चालेल. नाही, तंबाखू पण नाही, गुटखा पण नाही. गुटखा इज मोर डेंजरस, ज्याच्याबद्दल तुम्ही आता म्हणालात, ज्या केमिकल बद्दल आता तुम्ही म्हणालात तेवढंच नाही, अजून त्याच्यातही बाकीची केमिकल्स पण आहेत. पण ह्या सगळ्या केमिकल्स आत्ता वेळेअभावी आपण सगळी केमिकल्स घेऊ शकत नाही. पण लक्षात ठेवा की तंबाखूचं सेवन कोणत्याही प्रकारात करणं धोकादायक आहे. त्यात गुटख्यात नक्कीच जास्त धोकादायक आहे असं आपण म्हणूया. पण ह्याच बरोबरीने सर आणखीन एक त्यातला घटक जो वारंवार तो सर्वश्रुत निकोटीन,
तर हा किती घातक आहे आणि काय नेमके ह्याचे परिणाम होतात सेवनामुळे शरीरावर? निकोटीन घातक आहेच, त्याचबरोबर ते ॲडिक्टिव्ह आहे आणि हाच मोठा प्रॉब्लेम आहे. सर थोडं सांगू शकाल? त्याच्यामुळे ना बऱ्याच वेळेस रिवॉर्ड समरी एक सिस्टम जी असते आपली ती बदलते. म्हणजे मी काहीतरी काम करतो आणि मला बरं वाटतं, मला आनंद मिळतो, एक मस्त वाटतं असं एक फिलिंग येतं. तंबाखूचं ज्यावेळेस मी सेवन करतो त्या निकोटीनमुळे मला ते आपोआपच मस्त वाटायला लागतं. आणि मग मस्त वाटण्यासाठी मी प्रत्येक वेळेस निकोटीनकडे जातो. मग मी दुसरी बाकीची कामं करणं म्हणजे त्रासदायक मला वाटतात. म्हणजे आज जर समजा मला कोणीतरी सांगितलं की तू काही न करता तुझं वजन 10 किलो कमी होणार आहे, तर मग मी त्याच्याकडे आधी पळेन. करेक्ट. त्याच्याऐवजी मला जर समजा कोणी सांगितलं की व्यायाम करायला लागेल, तुला जेवण खाण कंट्रोलमध्ये करायला लागेल, ह्या गोष्टी खायला पाहिजेत, ह्या गोष्टी नको खायला, असं जर समजा मला कोणी सांगितलं तर नॅचरली मी अशा ठिकाणी पळेन जिथे मला काही न करता माझं वजन कमी होणार. तर आपण जेव्हा डे टू डे ऍक्टिव्हिटीज करतो त्यावेळेस जे मस्त वाटते ही जी काही भावना असते किंवा एक उत्तेजना असते, उत्तेजित करतं. करेक्ट. कारण तंबाखू ही उत्तेजित करते. करेक्ट. निकोटीन त्यातलं जे आहे ते उत्तेजित करतं. तर हे जे उत्तेजना देण्याचं काम आहे किंवा मस्त वाटतंय ही जी काही भावना आहे, कॉन्सन्ट्रेशन करायचं जे काही काम आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला त्या निकोटीनमुळे मिळतात. आणि मग मेंदू सांगायला लागतो, अरे ही सोपी पद्धत आहे, तू कशाला उगीच त्या मोठ्या मुश्किलीच्या गोष्टीकडे जातोस, सोप्या गोष्टीने तू मस्तपैकी एन्जॉय कर. आणि मग आपण सारखं त्या निकोटीनकडे जातो आणि म्हणून ते निकोटीन तेवढंच जेवढं धोकादायक आहे तेवढंच ते ॲडिक्टिव्ह आहे. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेस माणसाला कळतं की ते धोकादायक आहे आणि मला त्याच्यामुळे त्रास होणार आहे, मला त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, मला वेगवेगळे आजार होऊ शकतात, आणि तो माणूस ज्यावेळेस व्यसन सोडायचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो सोडू शकत नाही. कारण त्याला वेगवेगळ्या प्रकारे विड्रॉल सिम्पटम्स यायला लागतात. विड्रॉ म्हणजे एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण विड्रॉ करतो तेव्हा त्याला वेगवेगळ्या प्रकारे शरीर काही ना काहीतरी त्रास देतं. सर, पण हे आपण दुष्परिणाम होत आहेत याच्यावर विस्तृत थोडंसं तुम्ही सांगाच. पण कुठेतरी आपण म्हणतो की बॉडी सिम्पटम्स द्यायला लागते, तर याची काही अशी लक्षणं असतात का? सिम्पटम्स म्हणजे कशाबद्दल म्हणलात तुम्ही? की कुठल्याही आजाराचं काही वेळेस त्याची सुरुवात एखाद्या आजारामध्ये दिसायला लागतात, शरीरावर असतील किंवा व्यक्तीच्या काही बिहेवियरमध्ये, तर तशी काही ह्याची लक्षणं दिसून येतात. हे दुष्परिणाम पण थोडेसे विस्तृत सांगा आणि लक्षणं. लक्षणं आधी सुरुवातीला दिसतात, पण बऱ्याच वेळेस ती त्याला सोडून दिलं जातं, दुर्लक्ष केलं जातं. करेक्ट. फॉर एक्झाम्पल चालताना दम लागायला लागतो. अशा प्रकारे काही म्हणजे जेव्हा मला हृदयाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, बीपीशी रिलेटेड प्रॉब्लेम असतील, तर त्यावेळेस मला चालताना दम लागायला लागतो. मला छोटी छोटी कामं करायला तंबाखूची गरज लागायला लागते. मी त्याच्याशिवाय कामं ती करूच शकत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा कॅन्सरची सुरुवात असेल, जर समजा आपण म्हणू अगदी बेसिक स्टेजला, त्यावेळेस जबडा न उघडणं किंवा आतमध्ये पांढरे चट्टे सापडणं. पांढरे चट्टे सापडल्यानंतर सुद्धा आमच्याकडचे काही पेशंट असतात, ते म्हणतात की नाही काही नाही, ते चुना थोडासा जास्त लागला होता म्हणून पांढरं झालंय. म्हणजे इतकं त्याच्याकडे हे असतं, पण कारण त्याचं क्रेविंगही तेवढंच असतं, त्याची तल्लफही तेवढीच असते. म्हणूनच ते व्यसन सारखं केलं जातं, कळतंय पण वळत नाही, अशातला पार्ट असतो त्यावेळेस. पण सर, मग यावेळी ह्या आजारांची तीव्रता किती असते होणाऱ्या आणि त्यातनं बरं होणाऱ्यांचं प्रमाण आहे का? बरं होतात, नक्की होतात. म्हणजे आपण आता मुक्तांगणवर तर नक्की सांगतो, मुक्तांगण हे पूर्णपणे ह्या व्यसनामुळे होणारे जे दुर्धर आजार आहेत, आपण कॅन्सर ऐकतोय किंवा असे अनेकही आहेत, यांची एक तर तीव्रता किती आहे आणि त्यातून पेशंट बरा होतो का? असं आहे की जर समजा तुम्ही कॅन्सर व्हायच्या आधीच जर समजा तंबाखू खात असाल आणि जर समजा तंबाखू सोडली म्हणजे तंबाखूचं सेवन करणं बंद केलं, तर 5 वर्ष जर समजा असं केलं, तर त्याच्यानंतर तंबाखूमुळे कॅन्सर होण्याची शक्यता साधारण 90% कमी होते. आता सोडण्याचा विषय निघाला, तर ते सोडणं अवघड आहे का? ज्यासाठी हा अट्टाहास आहे, आपण हा दिवस पाळतोय, ते सोडणं तितकं सहज आहे का? शक्य आहे का? आणि सहज शक्य आहे का? शक्य नक्की आहे, पण सोपं नक्कीच नाहीये, ते अवघड आहे. म्हणजे वाटतं ज्याने व्यसन केलं नाहीये त्याला असं वाटतं खूप सोपं आहे, पण ज्याने व्यसन केलंय त्याला माहिती असतं की इट इज डिफिकल्ट. त्यातनं बाहेर पडणं अवघड असतं, कारण वेगवेगळ्या प्रकारे शरीर त्याची डिमांड करत असतं, मेंदू त्याची डिमांड करत असतं आणि त्याच्यावरती खूप काम करायला लागतं. इट्स नॉट इझी. क्रेविंग्स खूप असतात, प्रचंड तल्लफ असते, सारखं जाऊन परत व्यसन करावंसं वाटतं,
कळतं. म्हणजे आमच्याकडे कॅन्सर होऊन त्यातनं रिकवर झालेला एक जण सोलापूरचा आमचा मित्र आहे, हा, की ज्याला कॅन्सर झाला, त्याला इकडे हा पार्ट कट केला, इकडचा कट करून आता तो बऱ्यापैकी रिकव्हरी स्टेजला आलाय, पण तरी सुद्धा सिगरेट अजून म्हणतो थोडीशी पिऊ का. हा, म्हणजे कदाचित सिगरेट प्यायल्यामुळे काही होणार नाही, तंबाखू नाही खात, मला गालाचं जे काही झालं होतं ते तंबाखूमुळे झालं होतं, सिगरेट ओढून बघू का. ही जी तल्लफ आहे ना, ह्या तल्लफीवरती काम करायला लागतं आणि म्हणूनच ते डिफिकल्ट आहे. यात जेवढं व्यसन करणारा आहे त्याचबरोबर व्यसनी माणसाबरोबर जो राहणारा असतो, त्याचा कुटुंबीय, त्याच्या आजूबाजूचे मित्र, यांची पण मदत खूप आवश्यक असते. सर, मगाचपासून ना एक 2 शब्दांचा तुम्ही उल्लेख केलात की एक तर उत्तेजित करतं आणि तल्लफ लागणं आपण ज्याला म्हणतो, म्हणजे हे कुठेतरी आपल्या मेंटल मानसिक याच्याशी आहे रिलेटेड. मग ते तर कसं आहे आणि मानसिक स्वास्थ्यावर ह्याचे नेमके काय दुष्परिणाम होतात? करेक्ट. आत्ता जे बोललोय साधारण ते महत्वाचे दुष्परिणाम आहेत, की मला कळतंय की त्याच्यामुळे मी मरणार आहे. ॲडिक्शन होणं हा जो काही भाग आहे सर, तो काय त्याला की तुम्ही म्हणाल तर वारंवार त्या माणसाला ते सारखं करावं असं वाटणं, हे काय असतं नेमकं? कारण की माणूस दूर राहू शकत नाही त्याच्यापासून. त्याला क्रेविंग म्हणतो, तल्लफ. हा, तल्लफ येते आणि माणूस करतो, तल्लफ येते आणि माणूस करतो. हा, आणि त्याची डिपेंडन्सी तयार होते. हा, म्हणजे त्याच्याशिवाय माणूस राहू शकत नाही. अगदी छोटी छोटी कामं असतील, फॉर एक्झाम्पल ड्रायव्हिंग करायचं असेल तर ड्रायव्हिंग करताना कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी म्हणून मला तंबाखूची गरज लागते, मला गुटख्याची गरज लागते, मला 1-1, 2-2 तासानंतर अवलंबून राहणं वाढतं, त्याचं अवलंबित्व वाढतं. करेक्ट, एकदम. हा, आणि पेपर वाचतोय आपण, हा, पुस्तकं वाचतात आपल्याकडे काही जण, पुस्तकं वाचताना काही जणांना तंबाखू तोंडात ठेवून पुस्तकं वाचायची सवय असते. ती लोक पुस्तकं नाही वाचू शकत, कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत. हा, सकाळी टॉयलेटला जायचंय, मी तंबाखूशिवाय नाही जाऊ शकत. हा, अशा प्रकारे डिपेंडन्सी कुठे ना कुठेतरी येते आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी त्याचं सिस्टमॅटिक डिकंडिशनिंग करायला लागतं आणि म्हणूनच ट्रीटमेंट घ्यावी. हां, खूप कमी जण स्वतः तंबाखूचं व्यसन सोडू शकतात, पण ज्यांना ज्यांना तंबाखूचं व्यसन लागलेलं आहे, योग्य प्रकारे मार्गदर्शन घेतलं, समुपदेशकाचं मार्गदर्शन घेतलं आणि डॉक्टरांची साथ घेतली तर नक्की व्यसन सुटू शकतं. कारण तुम्ही आता म्हणालात ते खूप महत्त्वाचं आहे की मानसिक डिपेंडन्सी तयार झालेली असते आणि ती डिपेंडन्सी दूर करण्यासाठी बऱ्याचदा मानसोपचार तज्ज्ञांची गरज असते. आणि त्यावर आपण सविस्तर बोलूया, पण आता वेळ झाली आपल्या ब्रेकची. आपण भेटूया या छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण बोलत आहोत समुपदेशक निहार सबनीस यांच्याशी आणि आजचा आपला विषय आहे 31 मे, जागतिक स्तरावर तंबाखू विरोधी दिन. आपल्या चर्चेला आपण पुढे सुरुवात करूया. आपला पहिला कॉल येतोय, आधी तो घेऊया. शिवानंद वसईदार निपाणी येथून आपल्याशी बोलताय. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी बेळगाव जिल्हा निपाणीमधून शिवानंद वैश्व बोलतोय मी. बोला सर. आणि आमची राहतो जे कर्नाटक भागात आहे आणि आमच्याकडे इकडे तंबाखूचे उत्पादन भरपूर आहे आणि भरपूर असल्या कारणाने या ठिकाणी आमच्याकडे म्हणजे तंबाखूचे वकार गोडाऊन म्हणजे ते तंबाखूची भुकटी करणे असे जे काम जे आहे ते आमच्या वकारमध्ये होत असतात. आणि या ठिकाणी पुरुष व महिला कामगार भरपूर असतात. मग ते असं मास्क म्हणा किंवा असं काय लावत नाही, काय नाही, तसेच त्यांनी भरपूर कामं करतात. मग त्याच्यामुळे सुद्धा त्या महिला पुरुषांना वगैरे कर्करोग होऊ शकतो काय, आणि त्यासाठी काय केली पाहिजे, आपण कसं जागृत राहिली पाहिजे, असं तुम्ही काय मार्गदर्शन करायला असा प्रश्न आहे बघा मॅडम. धन्यवाद सर. काय सांगाल? हो, त्याचेही दुष्परिणाम आहेत, त्याचेही होऊ शकतात आणि त्याच्यासाठी योग्य ती प्रिकॉशन घेतली पाहिजे असंच मी म्हणू शकेन या बाबतीत. सर, परत मगाच्या प्रश्नावर येते की हे सुटू शकतं असं आपण म्हणतोय, तर ह्याच्यामध्ये नेमका समुपदेशक म्हणून एक तर तुमची भूमिका काय असते आणि कसा फायदा होतो, कशा पद्धतीने समुपदेशन केलं जातं? बऱ्याचदा जो व्यसन करत असतो तो काही स्टेजेसमध्ये असतो, त्याला पहिल्यांदा सोडायचीच नसते. मी का सोडू, हां, तर त्यातनं त्याला बाहेर घेऊन जाऊन का सोडायची आहे, का सोडणं महत्त्वाचं आहे, इथपर्यंत घेऊन जाणं. मग ते हळूहळू तो म्हणायला लागतो, हो ठीक आहे मला सोडायची आहे, पण कशी सोडायची आहे कळत नाही, कारण सोडताना मला काही त्रास होतात. हां, मग त्या त्रासांवरती काम करायचं. सगळ्यांना सगळे त्रास होतील असे नाही, पण युजली आम्ही बघतो की प्रचंड चिंता वाढते, हां, एन्झायटी वाढते, त्याचबरोबर चिडचिडेपणा यायला लागतो, अस्वस्थता यायला लागते. मगाशी आपण बघितल्याप्रमाणे लक्ष लागत नाही, काही फिजिकल सिम्पटम्स जसं पोट साफ होत नाही, डिहायड्रेशन, हे सगळे त्रास होत असतात.
आणि मग त्याला हेही लक्षात येतं की मी जर समजा तंबाखूचं व्यसन केलं कोणत्याही फॉर्ममध्ये तर हे त्रास होत नाहीत. मग तो सारखं सारखं ते व्यसन करत असतो. आणि मग त्याला ती तल्लफ लागलेली असते. तर हे होऊ नये म्हणून त्याला त्याच्याबद्दल सांगणं की हे जे काही त्रास तुला होत आहेत ते काही काळासाठीच होत आहेत. म्हणजे असेही लोक आम्ही बघतो की ज्यावेळेस काही तास व्यसन नाही मिळालं तर प्रचंड चिडचिड, अस्वस्थता, घाम येतोय, दरदरून घाम येतोय, भीती वाटते, असं वाटतंय ते आता मरणार आहेत, छातीची धडधड, 110 120 पल्स. मानसिक पण असू शकतं का? फक्त मानसिक नाहीये. ते केमिकलचे झालेले मानसिक परिणाम आहेत. म्हणजे एक तर अशा प्रकारचे डायरेक्ट मानसिक त्रास असतात, पण हे केमिकल इंड्युस्ड मानसिक त्रास आहेत आणि म्हणजे निकोटीनच्या सेवनामुळे तयार झालेले मानसिक त्रास आहेत. त्याची डिपेंडन्सी आहे. ते वेगवेगळ्या प्रकारे ते मागतंय, मन मागतंय, माझा मेंदू मागतोय, मला व्यसन पाहिजे, मला व्यसन पाहिजे, व्यसन पाहिजे. मग अशा वेळेस जे काही त्याला त्रास होतात हे त्रास काही दिवसांचेच आहेत हे त्याला समजावणं फार महत्त्वाचं असतं. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की सगळ्यांना वाटतं असं आयुष्यभर जगायचंय, जे काही क्रेविंग आहे हे आयुष्यभर टिकणार आहे. नाही, आयुष्यभर नाही टिकणार आहे. तल्लफ आयुष्यभर राहणार नाहीत. विचार मनात येतील की अरे ठीक आहे, मी अशा प्रकारे व्यसन करत होतो पण त्याच्यामुळे मला तल्लफ येणार नाहीये. तर मी जर समजा काही काळ व्यसनापासून लांब राहिलो, 3 ते 4 आठवडे साधारण आपण म्हणतो, त्याच जोडीला योग्य औषधोपचार केला तर हे त्रासही कमी होतात आणि 3-4 आठवड्यानंतर जवळजवळ हे त्रास होतच नाहीत. कधीपर्यंत? जोपर्यंत परत व्यसन करत नाही तोपर्यंत. आता ते परत व्यसन सुरू करू नये ह्याच्यासाठी पण समुपदेशक काम करतो की ज्याच्यामध्ये त्याचा अवेअरनेस त्याला देतो. पण आपल्याला कॉल येतोय, तो घेऊया. रवी माडवे नाशिक येथून आपल्याशी संवाद साधताय. नमस्कार, बोला सर. नमस्कार रवीजी. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, बोला, तुमचा प्रश्न विचारा. मला हे विचारायचं आहे की बेसिकली नार्कोटिक्स आणि तंबाखू यामध्ये ब्लड लाईन आहे की त्यामध्ये बेसिकली डिफरन्स काय आणि त्यांचे एकमेकांचे दुष्परिणाम किती घातक आहेत अँड व्हाय गव्हर्नमेंट इज जर गव्हर्नमेंटला वाटतं की याचे दुष्परिणाम होतात तर नार्कोटिक्स मध्ये अजून कॅटेगरायझेशन का नाही केले तंबाखूचं? थँक्यू. खूप छान प्रश्न आहे त्यांचा. ॲक्च्युली ना ह्याच्याबद्दल असा एक मोठा गैरसमज आहे की हे लीगल म्हणजे ओके आणि हे इल्लीगल म्हणजे ओके आहे. म्हणजे इल्लीगल तेवढेच ड्रग, तर तंबाखू सुद्धा एक ड्रग आहे, दारू सुद्धा एक ड्रग आहे, ऑल आर ड्रग्स. आणि ॲक्च्युली त्याला बॅन करायला पाहिजे. त्यालाही नार्कोटिक्सच्या अंडर आलं पाहिजे. फरक एवढाच आहे की ते नार्कोटिक्सच्या अंडर न आल्यामुळे पोलीस तुम्हाला पकडत नाहीत एवढाच फक्त फरक आहे. पण त्याचे होणारे दुष्परिणाम तेवढेच आहेत. इट इज अ गेटवे ड्रग आपण नेहमी म्हणतो. आमच्याकडे जेवढी लोक ऍडमिट होतात महिन्याला, मुक्तांगणमध्ये साधारण 200 लोक ऍडमिट होतात. आपण बघितलं तर 198 ते 199 लोकांनी व्यसनाची सुरुवात तंबाखूजन्य पदार्थांनी केलेली असते. सर, पण ह्या संदर्भात ना एक रिप्लेसमेंट थेअरी किंवा असं जो की मी हे नाही घेते पण मी हे घेतोय, हे जे काही असतं हे काय आहे आणि ते खरंच करणं योग्य आहे का? मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे गुटख्याच्या वेळेसच म्हणलं की गुटखा हानिकारक आहे कारण त्या गुटख्यामध्ये अशी केमिकल्स आहेत, ते आहेच. पण त्याच्यामुळे तंबाखू ठीक आहे नाही, तंबाखू पण डेंजरस आहे. बरोबर. पण हे करताना सर कुठेतरी ग्रामीण भाग आणि शहरी भाग यामध्ये काही व्यसना करणाऱ्या म्हणजे आपण म्हणू तफावत दिसते का? संकेत तफावत काय आहे? आणि कारण मगाशी तुम्ही मशेरी लावणं हे एकंदर तिकडे थोडंसं जास्त दिसून येतं, ते काय नेमकं सांगाल का? आणि तफावत दिसते का? करेक्ट. आता कोणतंही व्यसन म्हणजे तुम्ही शहरात करा किंवा गावात करा, डिपेंडन्सी दोन्हीकडे तयार होते. इथे कदाचित असं होत असेल की मुलं जाऊन सिगरेट ओढतात, मग त्यांना सारखं सारखं जायला लागतं. गावी शेतकरी ज्यावेळेस शेतात काम करतो त्यावेळेस त्याला तंबाखू लागते कारण त्याच्याशिवाय त्याचं लक्ष लागत नाही. किंवा तुम्ही आता मशेरीबद्दल बोललात तर काय, तीच तंबाखू जाळून त्याची मशेरी बनवली जाते, ती दाताला घासली जाते आणि परत त्याच्यामुळे कामं केली जातात. युजली बायकांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे की दिवसभर कंटिन्युअस काम करायचं आहे त्यांनाही, घरातलं लक्ष लागायला पाहिजे याच्यासाठी ते, पण त्याचे दुष्परिणाम त्याच्यापेक्षा जास्त आहेत. म्हणजे मला त्या मशेरीशिवाय काम करायची सवय लावायची आहे स्वतःला आणि त्यातनं बाहेर पडणं, जेवढं सिगरेट सोडणं अवघड आहे, जेवढं तंबाखू सोडणं अवघड आहे, तेवढंच तेही अवघड आहे. कारण शेवटी तो तंबाखूचा प्रकारच आहे आणि निकोटीन एका प्रकारे ते मिळतच आहे शरीराला. ते स्त्री असेल पुरुष असेल भेदभाव करत नाही निकोटीन. आपण माणसंच आहोत आणि त्रास सगळ्यांनाच होतो. ग्रामीण भागातही होतो तसा शहरी भागातही होतो, फक्त प्रकार थोडेसे बदलताना आपण बघतो. जास्त करून तिकडे बीडी असेल, विषय काढलाय तुम्ही.
तर काय वाटतं, शाळा कॉलेजमध्ये जर का सुरुवातीपासून ह्या बाबतीत जनजागृती केली, अवेअरनेस आणला, ह्याबद्दल मुलांना सांगितलं, तर ते कितपत करणं गरजेचं आहे आणि काय फरक पडू शकतो त्यांनी? अवेअरनेस झालाच पाहिजे. म्हणजे इनफॅक्ट ज्या पद्धतीने आजचा दिवस WHO सुरू केला, अवेअरनेस करण्यासाठी सुरू केला, त्याचप्रमाणे आपण आपला रोल केला पाहिजे. आपण वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजमध्ये याच्याबद्दल बोललं पाहिजे. आपण ज्याच्याबद्दल बोलत नाही त्याच्याबद्दल मुलांच्या मनात कुतूहल निर्माण होतं. युजली तुम्ही बघा, ॲडिक्शन आणि सेक्स या दोन गोष्टींबद्दल मुलांकडे बोललं जात नाही, आणि बोललं नाही की त्यांचं कुतूहल वाढतं आणि मग ते चुकीचे मार्ग निवडतात. यासाठी खूप गरजेचं आहे की आपण वेगवेगळ्या शाळा लेवललाच, जोपर्यंत मुलांनी व्यसन केलेलं नाहीये, हे महत्वाचं आहे की त्यांनी जोपर्यंत व्यसन झाली नाहीये त्यांना, ओळख व्हायच्या आधीच जर समजा त्याचा अवेअरनेस केला तर त्याचा रिझल्ट खूप छान येतो. आणि हे काम आम्ही मुक्तांगणतर्फे खूप करतो. थोडंसं मुक्तांगणबद्दल बोलतो, कारण मुक्तांगणची जेव्हा सुरुवात झाली, आपण थोडं तुम्हाला थांबवते, एक फोन घेऊया आणि आपण पुढे चर्चा कंटिन्यू करूया. अजिंक्य बदलापूर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार अजिंक्यजी, तुमचा प्रश्न विचारा. हा तंबाखूमुळे होणारा कर्करोग आटोक्यात येऊ शकतो का, म्हणजे असं? हा, त्याविषयी सर खरं तर बोलले, पण थोडक्यात परत एकदा ह्या बाबतीत प्रश्नाला उत्तर देताना काय एकदा झाल्यानंतर आटोक्यात येईल की नाही हे डॉक्टरही नाही सांगू शकत, कोणीच नाही सांगू शकत. अजून झाला नसेल तर तंबाखूचं सेवन करू नका, म्हणजे होण्याची शक्यता मी म्हणले त्याप्रमाणे कमी होते. आणि 5 वर्ष जर समजा त्याच्यानंतर व्यसन केलं नाही तर होण्याची शक्यता 90% कमी होते. 90% मी एवढ्यासाठी म्हणलं कारण काही ना काहीतरी शरीराला त्याच्यामुळे त्रास झालेले असतात, आणि त्याच्यामुळे पुढेही त्याचा त्रास होऊ शकतो, पण चान्सेस कमी होतात, खूप कमी होतात चान्सेस. सर, आपण शाळा कॉलेज ह्या अवेअरनेस, आपली ओळखच आहे की आता तरुण पिढी आपल्याकडे खूप आहे, तर ह्या तरुणांमध्ये एक तर बदलत्या काळात हे व्यसन किती प्रमाणात फोफावतंय का, आणि मग ते थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे, की ही पिढी कुठेतरी वळू पाहतीये का, आणि मग त्याचं कारण नेमकं काय असावं, की काय कशामुळे वळतीये? तुम्ही मगाशी आता जो आपण प्रश्न ज्याच्यावरती आपण थांबलो त्याच्याशी रिलेटेडच आहे की अवेअरनेस केला गेला पाहिजे जोपर्यंत व्यसन केलं नाही. म्हणजे तुम्ही आता बघा, जर समजा 4 मुलं सिगरेट ओढत असतील, तिकडे 5वा मुलगा आला, यांनी त्याला जर समजा ऑफर केली, जर त्याने व्यसन कधी केलं नसेल तंबाखूचं, सिगरेटचं, तर तो नाही म्हणू शकतो. पण जर आधी त्याने केलं असेल तर त्याला नाही म्हणणं अवघड जातं, कारण त्याला त्याची मजा आलेली असते. म्हणूनच व्यसन करायच्या आधी जर समजा आपण त्यांच्यापर्यंत पोचलो तर हे फोफावणार नाही. आपण जसं म्हणतो ना की कोविड झाल्यानंतर काय, त्याच्यावरची त्याला रिस्ट्रिक्ट करा, आधीच तुमच्यापर्यंत यायला देऊ नका. त्याचप्रमाणे जर समजा आपण जे आपण अनेक वर्ष आता गेले करतोय, 4 वर्ष तरी आपण करत होतो, बरोबर ना, कोविडच्या संदर्भात, तसंच तंबाखूच्या बाबतीत आपल्याला केलं पाहिजे. तंबाखूचं सेवन मुलांनी करायच्या आधीच आपण त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, त्यांना अवेअर केलं पाहिजे, त्याचे धोकादायक परिणाम समजावून सांगितले पाहिजेत. त्याचबरोबर त्याची डिपेंडन्सी दाखवली पाहिजे की कशा पद्धतीने माणसं डिपेंड होतात आणि व्यसन सोडूच शकत नाहीत. म्हणजे त्यांना ते मरणार आहेत हे करून सुद्धा ते व्यसन सोडू शकत नाहीत. हे जर समजा आपण मुलांपर्यंत पोहोचवलं तर जी आजची पुढची पिढी येणार आहे ती त्या व्यसनामध्ये गुरफटली जाणार नाही, असं मला पर्सनली वाटतं. गेली अनेक वर्ष सर तुम्ही ह्या विषयावर काम करतायत, तर तुम्हाला हा विषय घेऊन काम करावं असं का वाटलं, त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. ओके. मुक्तांगणमध्ये मी आत्ता जरी समुपदेशक म्हणून काम करत असलो तरी सुद्धा मुक्तांगणमध्ये मी एकेकाळी पेशंट म्हणून ॲडमिट झालेलो आहे. आज मी तंबाखूबद्दल सांगतोय तुम्हाला, पण स्वतः मी त्याचं सेवन करायचो. मी सिगरेट ओढायचो, तंबाखू करायचो, तंबाखू खायचो. त्याच्यात काही गौरवास्पद नक्कीच नाहीये, पण समजत असून सुद्धा मी ते व्यसन सोडू शकत नव्हतो. ह्यासाठी मला एका मदतीची गरज लागली आणि ती मदत मला मुक्तांगणच्या रूपात मिळाली आणि आता मी तिकडेच काम करतो. त्याच्यामुळे आयुष्यभर व्यसनापासून लांब राहण्यासाठी मला मदत होते. मी ज्याप्रमाणे लोकांना मदत करतो त्याप्रमाणे माझी व्यसनमुक्ती जास्त स्ट्रॉंग होत जाते आणि हेच आमच्या मुक्तांगणचं ध्येय आहे. मुक्तांगणमध्ये जो काही स्टाफ आहे त्यातला आम्ही नक्की सांगतो की 70% स्टाफ हा रिकव्हरिंग ॲडिक्ट्स आहेत, जे तिकडे पूर्वी ॲडमिट होते आणि आज ते त्यातनं बाहेर आलेले आहेत आणि इतरांना मदत करतात. समुपदेशक त्याच्यातनं ते मुक्त होऊन काम करतात. मुक्त होऊन काम करतात. तो रूल आहे, चेक होतं, आमचं टेस्टिंग होतं. असं नाही की आम्ही करतोय आणि आम्ही दुसऱ्यांना हे करतोय, अजिबात नाही. मुक्त कंपल्सरी असलं पाहिजे. पण ह्या सगळ्यामध्ये सर संवादाचं महत्त्व काय वाटतं तुम्हाला? कारण आपण मदतीची गरज म्हणतोय, त्याच्यावर मी पुढे येईन,
पण कोणीतरी त्या व्यक्तीशी बोलायला लागतं का, सांगायला लागतं की अरे तू चुकीचं करतोयस का? किती संवादाचं, कारण काही वेळेस तो तसंच करतो असं म्हणून दुर्लक्ष केलं जातं. त्यावेळी काय करावं की कोणीतरी त्यांच्याशी बोलणं. मला असं वाटतं समुपदेशकाची भूमिका तीच असते, पण काय सांगाल? करेक्ट. आता तुम्ही म्हणालात तू चुकीचं करतोस, चुकीचं करतेस, हे सांगणं समुपदेशकाचं काम नसतं. बऱ्याच वेळेस काम नसतं, कारण त्याला ते माहिती असतं. पण मग संवाद नेमका कशा पद्धतीने त्या व्यक्तीशी बोललं गेलं पाहिजे? म्हणूनच ओपन माइंडली राहून त्याच्याबरोबर संवाद करणं. म्हणजे तो जर समजा म्हणत असेल मला नाही सोडायचं, तर घरचे नाही ऐकून घेत ना. अरे तुला कळत कसं नाही? तुला समजत नाहीये का? त्याच्याऐवजी तू ओके ठीक आहे, हरकत नाही सोडायचं, बरं पण का नाही सोडायचं, काय प्रॉब्लेम्स होत आहेत, कसं होत आहेत, हे समुपदेशकाचं काम आहे. त्याला ते तिथपर्यंत घेऊन जातो. समुपदेशक हा त्याच्या बरोबर असतो. हळूहळू त्याला पुढे 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 त्याच्या ट्रीटमेंटमध्ये घेत जातो, आणि हे समुपदेशकाचं महत्वाचं काम आहे. सर, एक कॉल येतोय, तो घेऊया. नीता दातार नवी मुंबई येथून आपल्याशी बोलताय. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार, बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. मला सांगायचं आहे की वेगवेगळे हिरो घेऊन त्या गुटख्याच्या वगैरे जाहिराती दाखवतात वेगवेगळ्या चॅनल्सवर, तर ते आकर्षित करतात अर्धवट वयाच्या मुलांना. तर ते बंद करता येईल का आपल्याला? कोल्ड ड्रिंक्सच्या जाहिरात, म्हणजे जे अपायकारक आहे शरीराला, ते अगदी खूप आकर्षितरित्या असं दाखवल्या जातात, तर ते बंद करता येईल का? धन्यवाद मॅडम. राईट. गव्हर्नमेंटने ॲक्च्युली ह्याच्यावरती पावलं उचललेली आहेत. गव्हर्नमेंटने ऑलरेडी पावलं उचलली आहेत. त्याच्यासाठी रिस्ट्रिक्शन्स आहेत की ॲक्च्युली गुटख्याची ॲड, तंबाखूची ॲड कुठल्याही प्रकारे अलाउड नाहीये. पण त्याच्यासारख्या दिसणाऱ्या पाउचेसची ॲड करतात आणि काहीतरी पान मसाला आणि काहीतरी सांगून करतात. ॲक्च्युली चुकीचं आहे. ह्याच्यावरती पण काम व्हायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. त्याचप्रमाणे मुक्तांगणला पण आम्हाला वाटतं की सगळ्यांनाच की ह्याच्यावरती काम व्हायला पाहिजे, आणि अशा प्रकारच्या ॲड्स ज्या त्याला दिसणाऱ्या तशा प्रकारच्या, म्हणजे दारूची ऍड नसेल पण त्या दारूच्या नावाचा काहीतरी सोड्याची ऍड असते, किंवा गुटखा नसतो पण गुटख्यासारख्या दिसणाऱ्या इलायचीची ऍड असते, हे सगळं बंद झालं पाहिजे आणि त्याच्यावरतीही बॅन आला पाहिजे असं वाटतं. गव्हर्नमेंट करेल, आज ना उद्या करेल असं वाटतंय नक्की या बाबतीत. सर, पुढे जाऊया, पण आता वेळ झाली ब्रेकची. तुम्ही पाहत राहा हॅलो सह्याद्री, पण आता आपली वेळ झाली ती छोट्या विश्रांतीची. नमस्कार. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आणि आपण बोलत आहोत जागतिक स्तरावर तंबाखू विरोधी दिनानिमित्त. सर, आपण व्यसनमुक्ती केंद्राबाबत बोलतोय, तर ह्या केंद्रापर्यंत एक तर सगळेच जण पोहोचू शकतात का, आणि त्याच्या पुढे त्याची प्रवेश प्रक्रिया कशी असते याबद्दल आम्हाला सांगाल का? मुक्तांगणमध्ये दर बुधवारी ॲडमिशन्स असतात. 1 महिना ॲडमिट व्हायला लागतं. अर्थात डायरेक्ट ॲडमिशन घेण्याच्या ऐवजी आधी ओपीडी ट्रीटमेंट करून बघावी असं आम्ही सजेस्ट करतो. ज्याच्यावरती बऱ्याच वेळेस फक्त विड्रॉल सिम्पटम्स औषधांनी मॅनेज केले, समुपदेशन केलं, तर त्यातनं तो बाहेर पडू शकतो. तर ओपीडी बेसिस पहिला ऑप्शन. जे कोणी पुण्यात असतील ते ओपीडीत येऊ शकतील. पुण्याबाहेरचे जे कोणी असतील 22 ठिकाणी आमची फॉलोअप सेंटर्स आहेत. तिकडे आमचे समुपदेशक महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं एकदा जात असतात. जसं नाशिकमध्ये आहे, मुंबईत आहे, ठाण्यात आहे, सोलापूर आहे, बऱ्याच ठिकाणी 23 ठिकाणी वेगवेगळ्या आहे. तर तिकडे समुपदेशन केंद्रामध्ये जाऊन मदत घेऊ शकतात. आणि जर समजा गरज पडली तर बुधवारी ॲडमिशनला पण येऊ शकतात. मात्र त्याच्यानंतर 1 महिना राहायला लागतं. त्याच्यानंतर 1 महिना त्यांना काही व्यसन मिळतच नाही, आणि पूर्ण अंडर ऑब्झर्वेशन असतात. तर अशा पद्धतीने ट्रीटमेंट नक्की घेता सर, पण हे सशुल्क असतं का? कारण काही वेळेस एखाद्याची परिस्थिती नसेल किंवा काय, तर त्यावेळी नेमकं त्या व्यक्तीने काय करावं, आणि ग्रामीण भागातल्या साधारण कसं पोचावं तुमच्यापर्यंत? ओपीडी फी 100 रुपये आहे. आणि जर समजा ओपीडीला मी असेन किंवा अजून कोणी तिकडे असतात, बरेच जण असतात, ओपीडीला जर लक्षात येतं आम्हाला की हा माणूस नाही भरू शकणार, ते 100 रुपये पण आम्ही घेत नाही. क्लिअर सांगायचं तर. त्याचप्रमाणे जर समजा ॲडमिशन असेल आणि गरजच असेल, त्या माणसाला परवडणारं नसेल, तर त्याच्यासाठी पण आम्ही एक विभाग केलेला आहे. कारण आमचं नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे. कुठल्याही प्रकारे कोणीही पैसे घेऊन जात नाही. जे काही आमच्याकडे उरलेले पैसे आहेत त्यातनं आम्ही फ्री पेशंट्स करतो.
त्याचप्रमाणे काही अवेअरनेस सेशन्समधनं आम्हाला काही पैसे मिळतात, त्यातनं आम्ही फ्री सेशन्स करतो. काही CSR ॲक्टिव्हिटीतनं पैसे मिळतात, त्याच्यातनं आम्ही फ्री सेशन्स करतो. तर ह्या सर्व फ्री सेशन्स त्यातनं जे काही पैसे मिळतात त्यातनं आम्ही फ्री पेशंट्स करतो. तर अशा प्रकारे करू शकतो. त्याच्यासाठी सेवा दिली जाते. त्याच्यासाठी एक वेगळा विभागच केलेला आहे. काही थोडीशी खात्री करून घेतली जाते, कारण बऱ्याच वेळेस असं होतं की गरज नसतानाही कन्सेशन मागितलं जातं. असं होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून आम्ही ते केलं जातं. सर, एक फोन घेऊया. रवींद्र जळगाव आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, बोला सर. की पूर्वीच्या काळी महिलांमध्ये मिश्रीचं प्रमाण जास्त होतं आणि सध्याच्या काळामध्ये मुंबई सारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात युवतींमध्ये बेसिकली मी अशा महिला आणि मुली देखील पाहिल्यात कॉलेजला जाणाऱ्या, म्हणजे फर्ग्युसन कॉलेज रोड पुणे, की सिगारेट ओढतात, तंबाखू खातात, अंमली पदार्थ सेवन करतात. ते जुमानत नाहीत कुणाला की आपल्याला काय होईल, किंवा ज्येष्ठांना, घरातल्या कुटुंबातल्या लोकांना जुमानत नाही. सर, आपल्याकडे वेळ कमी आहे, तुमचा प्रश्न थोडक्यात विचारा. विघातक प्रवृत्ती, यासाठी काय केलं जावं? धन्यवाद सर. याच्यासाठीच समुपदेशन करण्याची गरज आहे. आणि लक्षात घ्या की गावातल्या बायका मशेरी लावतायत किंवा ह्या मुली सिगरेट ओढतायत, इट इज सेम थिंग. म्हणजे जेवढं मशेरी सोडणं अवघड आहे तेवढंच सिगरेट सोडणं अवघड आहे. त्याच्यासाठी प्रॉपर समुपदेशन करून त्यांच्याशी बोलून त्यांना योग्य ती ट्रीटमेंट देऊन त्यातनं आपण बाहेर काढू शकतो. बरोबर सर. पण अशी कुठली आणखीन केंद्र आहेत किंवा काही हॉस्पिटल, म्हणजे ह्या विषयासंदर्भात काम करणाऱ्या जरा आणखीन संस्थांविषयी सांगाल का? बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. तुम्ही जर समजा मानसोपचार तज्ज्ञांकडे गेलात तर ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. मानसोपचार तज्ज्ञ त्यांना औषधं देऊ शकतात. त्याचबरोबर जर समजा त्यांच्याकडे समुपदेशक असेल तर तो समुपदेशन पण करू शकेल त्याच्या बाबतीत. तर अशी फॅसिलिटी आपण शक्यतो मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन घ्यावी. पण परत एकदा मी ट्रीटमेंटवर येते की हे सोडताना खरंच काही त्रास होतो का, म्हणजे ह्याच्याविषयी काही गैरसमज आहेत, त्याच्याविषयी एक थोडक्यात आम्हाला काही सांगू शकाल का? त्रास होतो, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्रास होतो, पण प्रत्येकाला काही गैरसमज असतात की असं सोडलं तर काय म्हणू एकदम काही त्रास होणं. करेक्ट. गैरसमज सगळ्यात मोठा काय असतो की आधी 10 सिगरेट ओढतोय, मग मी 5 ओढेन, मग 1 ओढेन, मग सोडेन. तसं होत नाही. एकदम सोडल्यानंतर त्रास होतात खरंय, पण सोडायची एकदमच असते आणि त्याच्यानंतर होणारे त्रास काही सहन करायचे असतात आणि काहींसाठी औषधं असतात. ही ट्रीटमेंट आहे. आणि त्या बाबतीमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं, योग्य काय अयोग्य काय हे सांगणं, हे समुपदेशकाचं काम. हे ट्रीटमेंट आहे, करेक्ट वे ऑफ ट्रीटमेंट आपण म्हणू त्याला. पण मग साधारण याला सर किती काळ जातो? काही जणांच्या बाबतीत थोडा जास्त काळ जातो, कारण काही जणांच्या बाबतीत सुटायला वेळ लागतो. काही जण पटकन 1 महिन्यात सुटून देतात, काही जणांच्या बाबतीत रिलॅप्सेस होतात. रिलॅप्स म्हणजे परत व्यसन सुरू होणं. मग त्यावेळी नेमकं सर काय पद्धतीनं त्या व्यक्तीशी बोललं जातं? कारण कसं होतं, कारण जेव्हा व्यसनाधीन माणूस व्यसनमुक्त होतो आणि परत एकदा त्या गोष्टीकडे वळतो, तेव्हा असं वाटतं की कुठेतरी गोष्टी थोड्या गंभीर स्वरूपाकडे जातात का? अशा वेळेस सगळ्यात जास्त त्याला प्रेमाची गरज असते, समजून घेण्याची गरज असते, सहानुभूतीची गरज असते. कारण अशा वेळेस तो प्रचंड एक म्हणतो ना गिल्ट आणि शेम अशा 2 गोष्टींमध्ये जातो. कारण त्याने स्वतः ते काहीतरी कमावलेलं असतं, जे काही त्रास आहेत ते सहन करून 1-2 महिन्याची व्यसनमुक्ती मिळवलेली असते. तर ती गेलेली आहे, म्हणजे मी जे काही मिळवलं ते माझ्याकडनं गेलं याच्याबद्दल प्रचंड खंत असते. त्याचबरोबर इतरांना तोंड कसं दाखवू ह्याच्याबद्दल शेम असतं. बरोबर ना? तर ह्या गोष्टीवरती समुपदेशन फार महत्वाचं असतं आणि अशा वेळेस घरच्यांनी समजून घेणं गरजेचं असतं. मी तेच विचारणार होते की आजूबाजूच्या व्यक्तींची भूमिका यामध्ये काय असली पाहिजे, की त्यांनी समजून घ्यायला पाहिजे या बाबतीत. तो मुद्दामून करत नाहीये. बऱ्याच जणांना वाटतं की तो मुद्दामून करतोय, पण हा आजाराचा भाग आहे. ती केमिकल डिपेंडन्सी झालेली आहे. तुम्ही म्हणालात मनावरती काय परिणाम होतात, तर मनावरती तंबाखूची डिपेंडन्सी हा एक मानसिक आजार आहे आणि ह्या आजारातनं बाहेर पडणं वाटतं तितकं सोपं नाहीये, अवघड आहे पण शक्य आहे असं आपण म्हणूया. योग्य त्या पद्धतीने आपण पुढे गेलो तर होऊ शकतं, पण इट इज नॉट इझी. आणि या विषयावर जसं सर आज आपण बोलतोय, अनेक ठिकाणी याबाबत कशा पद्धतीने एक तर जनजागृती केली जाते, काही याचे उपक्रम किंवा या संदर्भात आम्हाला काही सांगू शकाल का? आम्ही करतो, जसं शाळांमध्ये वेगवेगळ्या जाणं, वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यांना सांगणं की मुलांपर्यंत पोहोचणं ज्यांनी व्यसन केलेलं नाहीये, कॉलेजेसमध्ये जाणं, कॉर्पोरेट्समध्ये जाणं. काही ठिकाणी रिस्ट्रिक्शन्स गव्हर्नमेंट आपलं काम करतंय बघा, की जसं पब्लिक प्लेसेसमध्ये बँड आहे, ज्या
कोणत्याही पाकिटावरती खूप वेगवेगळ्या प्रकारे चित्र लावलेली आहेत की हे घेऊ नका, ह्याच्यामुळे हे होऊ शकतं, ते होऊ शकतं. हां, गव्हर्नमेंट आपलं काम करत आहे. डिमांड आणि सप्लाय या दोन्ही गोष्टी कमी व्हायला पाहिजेत, तरच पूर्णपणे व्यसनमुक्ती, पूर्णपणे निकोटीन मुक्ती होऊ शकते असं मला वाटतं. हां, डिमांड कमी करायचं काम आपलं, सप्लाय कमी करायचं काम गव्हर्नमेंटचं. दोघांनी एकत्र गेलं तर नक्की व्यसन संपू शकेल. पुढे बोलूच या, पण आता वेळ झाली परत एकदा ब्रेकची. आपण भेटूया या अल्पशा विश्रांतीनंतर. नमस्कार. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत. सर, आपला जो मगाशी विषय चालला होता की अवेअरनेस प्रोग्रामबद्दल किंवा त्या उपक्रमांबद्दल परत एकदा थोडंसं अधिक सांगाल का? जास्तीत जास्त अशा लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न असतो ज्यांनी व्यसन केलेलं नाहीये. आणि सेकंड म्हणजे अशा लोकांपर्यंत ज्यांनी व्यसन केलेलं आहे त्यांना व्यसन सोडण्यासाठी मार्गदर्शन करणं, त्यांना मदत करणं. कारण बरेच जण व्यसन सोडायचा खूप प्रयत्न करतात पण व्यसन सोडू शकत नाहीत. त्याच्याबद्दल काही गैरसमजुती असतात की मनाचा कंट्रोल पाहिजे. हां, ही सगळ्यात मोठी गैरसमजूत आहे की मनाचा कंट्रोल पाहिजे. तो मनाचा कंट्रोलच निकोटीनने घेतलेला असतो. हां, आणि तोच आजाराचा भाग आहे आणि अशा वेळेस मदतीची गरज असते, तर ती मदत घ्यावी. हां, आता मी म्हणलं त्याप्रमाणे सगळ्यात पहिली मदत समुपदेशन केंद्राची घेऊ शकता, मानसोपचार तज्ज्ञांची घेऊ शकता आणि गरज असल्यास कुठल्या ना कुठल्या तरी रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आपण ॲडमिट होऊ शकतो. सर, पण काळ बदलतोय, तर ह्या बदलत्या काळात आव्हान वाटतं का कुठेतरी? आव्हान म्हणजे आता सगळ्या गोष्टी मोबाईलवरती अशा पटकन अवेलेबल आहेत, बरोबर ना, एका मिनिटात. तर त्याच्यात काही काही गैरसमजुती पण बऱ्याच वेळा स्प्रेड सोडण्यासाठी मात्र वेळ द्यावा लागतो. हो, हे सोडायला वेळ द्यावा लागतो. गैरसमजुती स्प्रेड खूप फास्ट होतात की तंबाखू हरकत नाही ना, नॅचरल आहे, झाडाचं पान आहे. सगळ्या झाडांची पानं सेफ नसतात हो. हां, आपण धोत्र्याचं पान खात नाही ना, तंबाखूचं कसं खाऊ? करेक्ट. हां, म्हणजे त्याचे पण स्प्रेड करताना अशा पद्धतीने मोबाईलवरनं स्प्रेड केलं जातं की ते नॅचरल आहे, ते खायला हरकत नाही, ते डेंजरस आहेत. हां, ही आव्हानं पेलायला लागतील. त्याचबरोबर नवीन पिढी वेगवेगळ्या पद्धतीने आता त्याच्यात वेपिंग करतं. हां, वेपिंग म्हणजे काय? ती वेगळी पद्धत की डायरेक्ट धूर जात नाहीये, थ्रू पाणी येतोय, थ्रू वेप येतोय, म्हणजे त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी आहेत असं अजिबात नाहीये. हां, त्याचेही दुष्परिणाम, कारण निकोटीन कार्सिनोजेनिक आहे. हां, निकोटीनमुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो किंवा बाकीचे आजार होऊ शकतात, रक्तवाहिन्या आकुंचित पावतात. हे सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ही पुढची आव्हानं आहेत. ही योग्य प्रकारे नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. हां, त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे अवेअरनेस करणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे मोठं आव्हान आहे आणि ते करत राहायला पाहिजे असं वाटतं. मग सर, नवीन पिढीला काय सांगाल परत की काय संवाद साधाल आजच्या या दिनानिमित्त? जर मनात काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. विचारण्यासाठी जागा आहेत. म्हणजे आता आम्ही नक्कीच सांगतो की आमच्यापैकी कोणाला तुम्ही केलेत तर योग्य मार्गदर्शन नक्की मिळेल. खोट्या माहित्या मिळणार नाहीत, कारण बऱ्याच वेळेस न बोलल्यामुळे, आपापसात चर्चा केल्यामुळे काही चुकीची माहिती पोचते एखाद्यापर्यंत. परत एकदा संवाद साधणं बरोबर आणि योग्य प्रकारे योग्य त्याच्याकडे संवाद साधणं हे महत्वाचं आहे. म्हणजे एखादा माणूस जर समजा सिगरेट ओढत असेल, मी त्याच्याकडे जाऊन संवाद साधला तर तो योग्य संवाद नसेल. हां, तर त्याच्याऐवजी डॉक्टरांकडे संवाद साधणं किंवा कोणीतरी मोठे जे कोणी असतील ते ह्याच्यातले तज्ज्ञ असतील अशा लोकांशी संवाद साधणं गरजेचं आहे. सर, खरं तर हा विषय इतका मोठा आहे, परंतु वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हाला केलं, त्यासाठी सर्वप्रथम आमच्या संपूर्ण टीमतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार मानते की आज तुम्ही आलात. पण परत एकदा मी त्याच विषयावर येईन की नवीन पिढीकडे मग कोणत्या पद्धतीने संवाद साधला गेला पाहिजे? आपण ओपन राहिलं पाहिजे. म्हणजे जर समजा ते एखादी गोष्ट तुमच्यापाशी सांगत असतील, हां, तर काहीतरी वेगळं बोलतोय, काहीतरी उगीचच बोलतोय असं न करता त्याचं म्हणणं ऐकून गेलं पाहिजे. हां, म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये काही समजुती असतात. हां, तर त्या समजुती त्यांच्यावरती लादू नयेत. तर त्यांच्या मनात काय आहे ते पहिल्यांदा ऐकून घेतलं पाहिजे. हां, आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद सर. परत एकदा आमच्या संपूर्ण टीमतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. मंडळी, तंबाखूसारख्या व्यसनाला खरं तर एका दिवसापुरतं नाही म्हणणं हे काही योग्य नाही.
त्याला कायमची बंदी घालणं, त्याला कायमचा प्रतिबंध घालणं हे फार गरजेचं आहे. कारण आपल्या उत्तम आरोग्याइतकं, निरोगी शरीराइतकी आपली साथ ही कोणीही देऊ शकत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमची माध्यमं तुम्हाला माहितीच आहेत. फेसबुकवरनं तुम्ही आम्हाला आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचं यूट्यूब आहे. आजचा भाग आणि इतरही भाग तुम्ही याच्यावर बघू शकता. www.facebook.com DD सह्याद्री आमचं फेसबुक पेज आहे. तुम्ही आम्हाला ईमेलसुद्धा करू शकता आणि यूट्यूबवर आजचा भाग तसे सह्याद्रीचे इतर कार्यक्रमसुद्धा बघू शकता आणि @DD सह्याद्री हे आमचं ट्विटर हँडल आहे. आजचा भाग कसा वाटला तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर कळवा. नवीन विषयासह हॅलो सह्याद्रीच्या नवीन भागात आपण नक्की भेटूया. तोपर्यंत नमस्कार.